रन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। 1600 मीटर शर्यतीचा शेवट म्हणजे ते फायनल 400 मीटर। पोलीस भरतीमध्ये तर हाच तो क्षण असतो जिथे सगळा खेळ बदलतो, जिथे निवड पक्की होते। तर मग हा शेवटचा टप्पा कसा जिंकायचा तेच आज आपण समजून घेणार आहोत, कारण आपलं ध्येय एकच आहे, रन स्मार्ट, रन सेफ, रन स्ट्रॉंग। ही परिस्थिती अनेकांना ओळखीची वाटेल। कल्पना करा, 1600 मीटरची शर्यत सुरू आहे। पहिले 3 राऊंड म्हणजे 1200 मीटर एकदम मस्त पार पडतात। पेस कंट्रोलमध्ये असतो, आत्मविश्वास पूर्णपणे वाढलेला असतो। पण मग तो जो शेवटचा राऊंड सुरू होतो तेव्हा नक्की काय होतं? जसा शेवटच्या राऊंडसाठी टर्न घेतला जातो आणि अचानक चित्रच पालटतं। स्पीड कमी व्हायला लागतो, असं वाटतं की पायांमध्ये दगड भरले आहेत। श्वास इतका फुलतो की पुढचं पाऊल टाकणंही अवघड होऊन बसतं। धावपटू कसा तरी फिनिश लाईन ओलांडतो, पण जिंकत नाही। ती जिंकण्याची संधी गमावल्याची भावना खूप त्रासदायक असते, नाही का? ह्याच समस्येला म्हणतात 400 मीटरची भिंत। हो, ही एक न दिसणारी भिंत आहे जी धावपटू आणि त्याच्या स्वप्नांच्या मध्ये उभी राहते। आणि पोलीस भरतीमध्ये तर ही भिंत ओलांडणं म्हणजे वर्दी मिळवण्यासारखंच आहे। एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा, शेवटचे 400 मीटर हे फक्त शर्यतीचा एक भाग नाहीयेत। पोलीस भरतीसाठी हेच ते मीटर आहेत जे निवड निश्चित करतात। अंगावरची वर्दी याच शेवटच्या लॅपवर अवलंबून असते। इथेच जिंकणारा आणि हरणारा यांच्यातला फरक स्पष्ट दिसतो। आणि हे आकडे तर धक्कादायक आहेत। पोलीस भरतीतले तब्बल 90% उमेदवार 1600 मीटर पूर्ण करू शकत नाहीत असं नाही, तर ते शेवटच्या 400 मीटरमध्ये मागे पडतात। विचार करा, 90%! म्हणजे ही फक्त एका व्यक्तीची समस्या नाही, ही एक खूप सामान्य आणि मोठी अडचण आहे। मग यामागचं खरं कारण तरी काय आहे? अनेकांचा असा समज असतो की शर्यतीच्या दिवशी जास्त जोर लावला की काम होतं, पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे। चला, यामागचं खरंच सत्य काय आहे ते समजून घेऊया। सगळ्यात मोठी चूक काय होते माहितीये? धावपटूंना वाटतं की आपण थेट रेसच्या दिवशीच चमत्कार करू, पण सत्य हे आहे की एक दमदार फिनिश हा सरावामध्ये घडतो, थेट रेसच्या दिवशी नाही। सरावाशिवाय लावलेला जोर हा पुढे नाही तर मागेच खेचतो। हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं। एक मजबूत फिनिश शर्यतीच्या दिवशी बनत नाही, तो सरावामध्ये तयार होतो। आजच्या चर्चेतला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तयारीच आपलं भविष्य ठरवते। मग यावर उपाय काय? काळजी नसावी, यावर एक ठोस आणि सिद्ध उपाय आहे। आपण आता 3 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्या पाहणार आहोत, ज्या ही 400 मीटरची भिंत तोडायला मदत करतील। चला सुरू करूया। पहिली पायरी आहे किक टायमिंग, म्हणजे वेग कधी वाढवायचा। शेवटचे 150 मीटर उरल्यावर नाही तर 300 मीटर बाकी असतानाच हळूहळू वेग वाढवायला सुरुवात करायची। दुसरी पायरी आर्म ड्राईव्ह, जेव्हा पाय थकतात तेव्हा हात आपलं दुसरा इंजिन बनतात। हातांचा पूर्ण जोर लावला की वेग आपोआप वाढतो। आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे मेंटल स्विच। लक्षात ठेवा, शेवटचा लॅप हा 70% शारीरिक नाही तर मानसिक खेळ आहे। मनामध्ये हा एकच विचार सतत चालू ठेवायचा, आत्ता नाही तर कधीच नाही। जेव्हा शरीर म्हणतं आता बस, तेव्हा आपलं मन म्हणायला हवं हीच वेळ आहे। हे एक वाक्य शरीराला थकल्यावरही पुढे ढकलण्याची मानसिक ताकद देतं। बरं, आता थिअरी तर खूप झाले, आता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या ते पाहूया। त्यासाठीच आहे आमची खास गोल्डन फिनिशिंग ड्रिल। ही ड्रिल शेवटच्या लॅप्ससाठी लागणारी क्षमता प्रचंड वाढवते। हे वर्कआउट अगदी सोपं आहे। आधी 1200 मीटर आपल्या नॉर्मल पेसने धावायचं आणि त्यानंतर अजिबात न थांबता लगेच पुढचे 400 मीटर पूर्ण ताकदीने धावायचे। असे 3 ते 4 सेट करायचे। हा सराव आठवड्यातून फक्त 2 वेळा करायचा। हे ड्रिल आपोआप शरीराला आणि मनाला शेवटच्या लॅपच्या दबावासाठी तयार करतं। आणि याचा परिणाम तो तर अविश्वसनीय आहे। फक्त 2 आठवड्यांच्या नियमित सरावाने स्टॅमिना आणि स्पीडमध्ये फरक जाणवायला लागेल। एक गोष्ट लक्षात घ्या, चांगली फिनिशिंग ही फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून नसते, ते एक कौशल्य आहे जे सरावाने मिळवावं लागतं। चला तर मग आजच्या या माहितीमधून आपण काय शिकलो? फक्त शर्यत पूर्ण करणाऱ्या धावपटूपासून ते शर्यत जिंकणाऱ्या धावपटूपर्यंतचा प्रवास कसा करायचा याचे काही महत्त्वाचे मुद्दे पटकन पुन्हा एकदा पाहूयात। तर ही आहे यशाची गुरुकिल्ली। पुन्हा एकदा नीट ऐका, तुमचा फिनिश हा सरावात तयार होतो, रेसच्या दिवशी नाही। 300 मीटर बाकी असतानाच वेग वाढवायला सुरुवात करा। शरीर थकल्यावर हातांच्या ताकदीचा वापर करा, आता नाही तर कधीच नाही ही मानसिकता तयार करा। आणि हो, आठवड्यातून 2दा गोल्डन ड्रिलचा सराव नक्की करा। हे नियम पाळले तर यश निश्चित आहे। ही सगळी माहिती आजपासूनच अंमलात आणा आणि सरावाला लागा,
कारण इथे फक्त प्रेरणा नाही तर निवड मिळवून देणारी योग्य माहिती मिळेल. नेहमी लक्षात ठेवा, हुशारीने धावा, सुरक्षित धावा आणि शक्तिशाली धावा.